कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या अल्मोरामधली स्कूल होती तशीच आहे का स्कूल? तशीच स्कूल आहे ही। मग माझे फ्रेंड्स पण होतील ना? भरपूर फ्रेंड्स होतील। वाह, क्या बात आहे। चला आता आतमध्ये ना मॅडम तुझा छोटूसा इंटरव्ह्यू घेते। तू रेडी आहेस ना? हो रेडी आहे मा। चला मग। मॅडम आत येऊ? या ना मॅडम। सावकाश। नमस्ते। नमस्ते। त्या शाळेत आणि पुण्यात स्वागत आहे तुमचं। हो थँक्यू। तुमचं नुकतंच जॉईनिंग झालं ना? हो आता 4 दिवसच झाले। मॅडम तुम्ही मस्त काम करता, तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे। मा खूप छान काम करते मॅडम। ए असं एकदम नाही बोलायचं। हो आईचं कौतुक करतोय तो। काय अमोल कसं वाटतंय पुणे? मॅडम ते पुणे अजून बघितलंच नाहीये, मग अजून फिरायलाच घेऊन गेले नाहीये। अच्छा मी तुला काही प्रश्न विचारू का? हो मॅडम। तुझं नाव सांग बघू बरं। अमोल अपर्णा। अच्छा तर अमोल तुला कुठला खेळ आवडतो? मला फुटबॉल आणि क्रिकेट। आणि काय काय करायला आवडतं? फिरायला आवडतं, माकडून इतिहास ऐकायला आवडतं आणि माउंट वगैरे पण वाचवायला आवडतं। अरे वा व्हेरी गुड। तू मला काही भाज्यांची नावं सांगशील? आवडणाऱ्या का ना आवडणाऱ्या? दोन्ही सांग। काकली, भेंडी, बटाटो आवडतो, वांगानी गवार नाही आवडत। अरे वा खूपच छान। आणि त्याला गाता येतं बरं का? अरे वा आम्हाला गाऊन दाखवणार? जय जय महाराष्ट्र माता, गरजा महाराष्ट्र माता। अरे वा खूपच छान। थँक्यू मॅडम। बसा। अमोल तुला आपली शाळा बघायला आवडेल? हो मॅडम। शिर्के मॅडम। येस मॅडम। अमोलला आपली शाळा दाखवा। हो मॅडम। जा बाळा जा। मॅडम तुम्ही त्याचं संगोपन खूपच छान केलंय, अगदी धीट आणि हुशार आहे तो। ऍडमिशनचा काहीच इश्यू नाहीये, फक्त काय? त्याच्या बाबांचं नाव आपल्या रेकॉर्डला लागेल। शांत बसायचं तर चल। अहो काय करताय? काय करताय नाही साहेब आल्याशिवाय तोंडात शब्द काढायचा नाही। शांत ऐकून तर घ्या तुम्ही। शांत बसायचं म्हणलं शांत बसायचं। शांत बसू? शांत बसू म्हणजे शांत बसा साहेब। चिंचुके काय केले यांनी? स्वतःच्या पोराला यांनी उचलून नेलं। अहो पोरग रडत होतं तरी स्वतः तसंच आणलंय। अहो आईपासून पोराला तोडलं यांनी। लाज नाही वाटत का रे? लहान पोराला आईपासून तोडतात का रे? अहो डायरेक्ट मारताय का? ऐकून तरी घ्या की माझं। ऐकून घ्यायचंय? माझी काय चूक नाही साहेब। काय चूक नाही? ही बोलवतं तरी कसं तुला? हा बघा साहेब ह्यो माझा पर्सनल मुद्दा आहे। सॉरी मॅडम तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तो। मॅडम आत्ता तरी त्याचं नाव असंच लिहा, अमोल अपर्णा। ओके ठीक आहे करते मी। येते। बोल। मी उचललं म्हणजे माझ्याकडे घेऊन आलो त्याला। अरे पळवून नेत होतास तू, काय रिटून खोटं बोलतो रे? अहो साहेब पळवून नेणार नाही तर काय करणार? माझा मुलगा आहे तो आणि त्याच्या आई मला त्याला भेटूनच देत नाही। आता तिचं माझं भांडण, त्यात पोराला कशाला मध्ये घ्यायचो? अहो पोराला बघायला मिळावं म्हणून वेळ मागून झाला, हातापाया पडून झाले, पण भेटूनच देत नाही। काय करणार मी साहेब तुम्हीच सांगा? म्हणून नेत होतो त्याला पळवून। मागच्या वेळेला त्याच्या बड्डेला गोल गोल फिरणाऱ्या पाळण्यात बसवण्यासाठी त्याला प्रॉमिस केलं होतं मी, तिकडेच घेऊन चाललो होतो। या वर्षी पण मला त्याला पाळण्यात बसवायला जमलं नाही। खरं बोलतोय का तुम्ही? 100% खरंय साहेब। विचारा त्याच्या आईला, सगळ्यांना विचारा। अहो 6 महिने झाले मी त्याला विनंती करतोय, पण ते ऐकूनच घेत नाही। काय करणार मी साहेब तुम्हीच सांगा? अहो तुमच्यासोबत असं झालं असतं तर पोरगा ओळखणार नाही काही दिवसात, चालेल का तुम्हाला? ही म्हणून उचलला त्याला मी। हे बघ माझे येऊ नको, तुझं तू बोल। नाही नाही तुमच्यावर नाही येत साहेब, मी कल्पना करून बघा तुम्हाला असं म्हणले। चला निघायचं? हा त्या मॅडम विचारत होत्या की तुझे आई बाबा काय करतात। मी तुझ्याबद्दल तर सांगितलं, पण बाबा
अमोल चला उशीर होतोय ना, घरी जाऊया पटकन. व्हेरी गुड. चला. बोला साहेब. चिंचुके, मी निघतोय कॅम्पसाठी. लक्ष ठेवा. काय अर्जंट असेल तर फोन करा. अहो साहेब, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही स्वतःसाठी एवढा तर वेळ येता. तुम्ही करा एन्जॉय. मी आहे इथं. थँक्यू. चल येतो. एक मिनिट सर, मला माझ्या मित्राशी बोलायचंय. अर्जुनची परमिशन आहे का? हो आहे, बोल. अर्जुन, तू दरवर्षी हे समर कॅम्प का घेतोस? मला भारी वाटतं आणि लहान मुलांपासून मला एनर्जी मिळते म्हणून. हे एकमेव कारण आहे की तू तिकडे जाऊन तुझ्या मुलाचा शोध घेतोस? हेही कारण आहे? तुम्हाला असं वाटतंय ना की नियती कधीतरी तुमच्या मुलाला घेऊन या कॅम्पला येईल म्हणून? नाही चिंचुके, आता माझा नियतीवर विश्वास नाही. आणि अरे, मी काही शोध वगैरे घेत नसतो. मी तुला जे कारण सांगितलं तेच आहे. मला लहान मुलांपासून एनर्जी मिळते. दॅट्स इट. अर्जुन, अरे मग तीच एनर्जी तुला तुझ्या मुलाकडून मिळाली तर किती छान होईल. हे असे समर कॅम्प घेऊन दुसऱ्यांच्या मुलांना बघून तू तुझं मन भरवतोयस. त्यापेक्षा स्वतःच्या मुलाचा शोध घे की. आपण किती वेळा त्याच विषयावर बोलणार आहे अरे? जोवर तू एक्सेप्ट करत नाहीस ना तोवर. मी एक्सेप्ट केले म्हणूनच शोध घेत नाही. ओके? नाही अर्जुन, तू आतल्या आत कुडत आहेस. मला निघायला पाहिजे. अर्जुन, किती दिवस तू या प्रश्नांपासून पळ काढणार आहेस? 7 वर्ष झालीत अर्जुन. कधी ना कधीतरी तुला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. त्याआधी अमोल आणि अपर्णाचा शोध घे की. अरे मॅडम, तुम्ही कशाला सारखं सारखं हे विषय काढता? अहो चिंचुके, तुम्ही बघताय ना तू किती त्रासात आहे. तुम्ही तरी बोला की. अहो मॅडम, जर अपर्णा मॅडमला त्यांचा शोध घ्यायचा असता त्यांनी कसाही शोध घेतला असता. पण त्यांनी शोध घेतला का? नाही ना. म्हणून हा विषय सगळा संपलेला आहे. असं कसं म्हणताय चिंचुके तुम्ही? म्हणून काय अर्जुन आयुष्यभर असंच राहणार का? आतल्या आत झुरत, दुसऱ्यांच्या मुलांना पाहून त्यांचं सुख बघत? हो नाही मॅडम. अहो अर्जुन सर आणि अपर्णा मॅडमची जोडी अशी होती की ती कधीच तुटणारी नव्हती. अहो कुणी पैज लावली ना आणि मला म्हणले असते 1 करोड देतो, अपर्णा मॅडम आणि अर्जुन सर वेगळे होणार आहेत, तरी माझा विश्वास बसला नसता. पण तरी असं झालंच ना. अहो मॅडम, आयुष्यात घडायच्या त्या गोष्टी घडतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.